एक दिवस आली ती सुंदर पहाट, सगळीकडे शुकशुकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट. अशा चित्र विचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात शिवनेरी गडात जन्मली एक वात, जी करणार होती मुघलांचा नायनाट. मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा वारसदार, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 रोजी दऱ्याखोऱ्यातील मावळ मातीत शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो, नशीबवान तर सगळेच असतात, पण नशीब बदलणारे मात्र एकच होते. हसतमुख तर सगळेच असतात, पण लोकांना हसवणारे मात्र एकच होते. आणि कृत्य तर सगळेच करतात, पण कर्तृत्ववान मात्र एकच होते. ते आमचे राजच होते, ते आमचे राजच होते. चमकणारे काजवे बरेच असतात, पण प्रखरतेने उजळणारे आमचे राजच होते. शिवबा नावाचं पोर जगाला आदर्श ठरावं असं राज्य निर्माण करतो, हा चमत्कार नाही तर आविष्कारच मानावा लागेल. जिजाऊ आणि शहाजीराजांच्या विचारांचा ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी अभिमान हवा, अभिमानासाठी स्वाभिमान हवा, संस्कृती हवी. आणि मराठी माणसाला या सगळ्या गोष्टी एकाच नावामध्ये अनुभवायला मिळतात. ते नाव म्हणजे राजशिव छत्रपती. इतिहासातील एक प्रसंग सांगतो. शिवरायांनी गड, तट व किल्ल्यांवरती पाणी अडवा, पाणी जिरवा या पाणी बचत करणाऱ्या योजना केल्या होत्या. पावसाचे पाणी वाया न जाता ते उतारांवर, नाल्यांमध्ये अडवले जायचे. त्यामुळे कधीही भीषण दुष्काळामध्ये पाण्याची टंचाई भासत नव्हती. पण आज आपल्याला 2012 ते 2022पर्यंत भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा नारा आपण रोज ऐकतो, पण शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये वन वाढवणे, झाडे लावणे, काही कारणास तोडल्यास त्या जागी नवीन झाड लावणे असे आदेश दिले होते. त्या काळात झाडे तोडण्यासाठी परवानगी घ्यावी लागायची आणि आज आपण वृक्षांची दनादन कत्तल करत आहोत, तेही विना परवानगी. चक्क चंदनासारख्या, सागासारख्या वृक्षांची तस्करी केली जात आहे. याचे परिणाम आज आपण भोगतच आहोत. अवेळी पाऊस, वातावरणातील दूषित कारण, दुष्काळ अशा एक ना अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ हा शब्द तसा अंगवळणी पडल्यासारखाच झाला आहे. पेरलेले उगवलेच नाही, उगवले त्याचा उपयोग नाही. कर्ज काढून केलेला खर्च मातीत गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आणि आज आमचे लोक पेट्रोल पंपावर पेट्रोल गप्प भरतात, मेडिकलवाल्याला हवे तेवढे पैसे देतात, सोनाराकडे खाली मान घालून पैसे मोजतात, दारूच्या बाटल्या घेताना तर अजिबात घासाघाशी करत नाहीत, हॉटेलमध्ये शिळे पाके अन्न खाऊन गपगुमाने पैसे देतात आणि वरून टिपही देतात. मग घाम गाळून शेतातून मोती पिकवणाऱ्या आमच्या शेतकऱ्याची भाजी विकत घेताना भावकाहो करतात. सांगायला अभिमान वाटतो की आजही इतर देशांमध्ये शिवकालीन कृषी प्रयोग करताना दिसत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे इस्रायल हा देश. या देशामध्ये प्रतिकूल वातावरण, निसर्गाची साथ नाही, शिवाय जमीनही कमी, परंतु या देशाने शिवकालीन कृषी प्रयोग केल्याने आज इस्रायल हा देश शेती विकासामध्ये नंबर 1 क्रमांकाचा देश आहे. याचे सर्व श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांना जाते. आणि आज आपली लोक इस्रायलची शेती पाहण्यासाठी विमानाने जातात. काय गरज आहे हो इस्रायलला जाण्याची? तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदुस्थानाच्या पवित्र जन्मभूमीमध्ये जन्म घेऊन ते आदर्श ठरले आणि त्यांचे आम्ही वारसदार. काय आदर्श घेतले? जाता जाता एवढंच म्हणेन, विजयसारखी तलवार चालवून गेला, निद्र्या छातीने हिंदुस्थानाला हलवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढवून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनीही मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. धन्यवाद.